नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज एक वेगळा व्हिडिओ येत आहे आणि तुम्ही पण बघितली असेल ते मशीन. आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करत आहोत. तर बघा, शेजारचं शेत आहे. त्या शेतामध्ये गव्हाच्या प्लॉटमध्ये ट्रॅक्टरद्वारे फवारणी चालू आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. तर बघा, हे आहे ते मशीन. तुमच्याकडेही असेल शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण बघितलेली असेल. हे बघा, हे ट्रॅक्टरद्वारे फवारणी चालत आहे. बघा, एक माणूस ट्रॅक्टरवर आहे आणि दुसरा व्यक्ती सेटिंग मशीन चालू करत आहे आणि एक केबल ओढत आहे आणि एकाच्या हाती नौजल आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आणि फवारणीला काही जास्त वेळ नाही लागत आणि टाकीमध्ये ऑलरेडी औषध आहे. हे 500 लिटरची टाकी आहे शेतकरी मित्रांनो. आणि या 500 लिटर टाकीमध्ये आपलं जे 16 लिटरचं पंप आहे त्याने 31 पंप होतात. तर बघा, प्रेशर बघा, पिकाला कोणतीच इजा होत नाही. हे बघा, आणि प्रेशरनं फवारणी होते. सायलेंटली फवारणी. बघा, एक व्यक्ती नौजल पकडतो, दुसरा व्यक्ती मधात पाईप आणि तिसरा व्यक्ती पुन्हा पाईप, आणि इकडून पाईप सुटणं चालू आहे. तर यांचा ट्रॅक्टर आहे, हे आहे नईम भाऊ. तर नईम भाऊला विचारू. तर नईम भाऊ, एक टाकी किती एकर मारणीत होते फवारणी? तर 4 एकर. तर सारखंच होतं आहे ना, जे आपण पंपानी फवारणी मारतो ते दोन्ही सेमच आहे ना. तर बघा, आणि फवारणी लवकर होते, कमी वेळात. आपल्याला खरीप हंगामामध्ये जर आभाळ पाणीचं जर वातावरण असेल तर आपण लवकर कमी वेळात यांनी फवारणी करू शकतो. परंतु याला जागा पाहिजे शेतामध्ये धुऱ्यावर ट्रॅक्टर उभा ठेवायला. बघा, हे नळी आहे. हे नळी किती फूट आहे? 1000 फूट नळी आहे. आणि याची पॉवर कशी आहे? पॉवर किती आहे याला समोरून? हे बघा, इथे मीटर आहे. हे बघा, पॉवर बघा हे, आणि पिटोची पॉवर बघा. म्हणजे 8 आहे. सायलेंटली फवारा होतो आणि औषध पूर्ण एका ह्या टाकीत मिक्स केलं जाते. आणि या टाकीला साईडले फुटबॉल पण आहे. हे बघा, इथून पाणी टाकल्या जाते टाकीमध्ये. नुकसान कोणतंच नुकसान नाही होत. बघा, नुकसान कोणतंच नाही आहे. सायलेंटली फवारा होतो आणि प्रेशरनं फवारा बसतो. जर आपल्या पिकामध्ये जर अळीचा प्रादुर्भाव झाला असेल, बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल, रिझल्ट चांगला आहे तर त्यांनाच विचारून घ्या रिझल्ट कसा आहे. रिझल्ट फवारणीनंतर रिझल्ट चांगला रिझल्ट आहे. रिझल्ट पण चांगला आहे. आणि कमी वेळात जर आपल्यापाशी मनुष्यबळ नसेल तर यांनी आपण फवारणी करू शकतो. एका दिवसात 25 एकर फवारणी होते यानं. 25 एकर. बघा, शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळही असेल, ज्या शेतकऱ्यांजवळ ट्रॅक्टर असेल तर ज्या शेतकरी मित्राजवळ ट्रॅक्टर असेल त्यांनी अवश्य हे मशीन घ्यावी. आणि आता यांत्रिकीकरणाची शेती आहे शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला यांत्रिकीकरणाकडे ओढावे लागेल. कारण की वेळेवर माणसं भेटत नाही का फवारणी करण्यासाठी. जे आपलं पंप आहे, बॅटरी पंप, वेळेवर मिळत नाही. तर त्या कारणाने आपण या मशीनच्या सहाय्याने आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो. बघा, एका दिवशी 25 एकर ते स्वतः मारतात, स्वतः फवारणी करतात. 25 एकर. आणि औषध पण कमी लागते की औषध सारखंच लागते? औषध पण कमी लागते आणि पाण्याची मात्रा जास्त. बघा,
आणि पूर्ण औषध एकाच टाकीमध्ये पूर्ण मिक्स केला जाते, तर चांगला रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो. बघा ही नळी आहे 1000 फूट. तर बघा आता पुन्हा तिकून इन पलटून आणि प्रेशरद्वारे फवारणी होतो बघा. आणि हा गहू आपला 4 एकराचा प्लॉट आहे आणि एका एक 500 लिटरची टाकी आहे. 4 एकराला पूर्ण 500 लिटर टाकीमध्ये पूर्ण फवारणी होऊन जाणार. म्हणजे इथं 31 डबे पडणार. 16 लिटर पाण्या जर आपण जर हिशोब काढतो म्हटलं 500 लिटरची टाकी आणि 16 लिटरचा पंप, तर 31 डबे असे पडतात. तर बघा आणि शेत हे यांचंच आहे, नईम भाऊचं शेत आहे आणि ट्रॅक्टर पण त्यांचा स्वतःचाच आहे आणि मशीन पण त्यांचीच आहे. तर ह्या नईम भाऊ, या गहू कोणता होय? या 92-94 पॅसिफिका. या 92-94 पॅसिफिका गहू आहे. सध्या ह्या पाण्यावर आलेला आहे शेतकरी मित्रांनो, म्हणून तुम्हाला असा कलर दिसतो. पहिले फवारणी आहे त्यांची, नंतर पाणी देणार आहात तुम्ही, नाही? बुरशीजन्याचा प्रादुर्भाव दिसत आहे गव्हावर, त्यांनी एक फवारणी घेतलेली आहे बघा. पूर्ण सायलेंटली फवारणी होत आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. नुकसान कोणतंच होत नाही. फक्त खरीप हंगामामध्ये ट्रॅक्टर ठेवण्यासाठी आपल्याला रस्ता थोडा चांगला पाहिजे, फसन नको आणि धुऱ्यावर ट्रॅक्टर ठेवायला जागा पाहिजे, बरोबर ना? तर बघा जे 16 लिटरचं पंप आहे आपलं, त्याच्यापेक्षा प्रेशर जास्त आहे बघा. अळी तर राहणारच नाही. जर अळी असेल आपल्या पिकावर, जसं सोयाबीन, आपण कोणकोणत्या पिकावर आपण यानं फवारणी करू शकतो? सोयाबीन, चना, गहू आणि कॉटन. कॉटन, तुरीवरही तुरी होय. बघा सोयाबीन, चना, गहू, कॉटन, तूर या 3-4 पिकावर आपण, आणि उन्हाळीमध्ये भुईमुग आणि तीळ त्याच्यावर पण होते बघा. चांगली फवारणी होते हे बघा. आणि 4 एकराला फवारणी करायला किती वेळात होते फवारणी? 45 मिनिटात. 45 मिनिटात बघा शेतकरी मित्रांनो, 45 मिनिटात फवारणी होते तात्काळ. जर आपण खरीप हंगामात, आता आपल्याला वाटते की पाणी येऊन राहिलं, तर आपण तात्काळ एक फवारणी घेऊ शकतो या मशीनच्या सहाय्याने. तर आता आपल्याला यांत्रिकीकरणाकडे ओढावेच लागेल शेतकरी मित्रांनो, नाही काय? आता यांत्रिकीकरणाची शेती आहे, कमी वेळात जास्त काम होते आपलं आणि फवारणी ही पण सक्सेसफुल होते बघा. हे बघा प्रेशरचा आवाज इथं येऊन राहिला बघा. आणि जो व्यक्ती, ज्या व्यक्तीपाशी नौजल राहते का नाही, त्या व्यक्तीने आपल्याला सिक्युरिटी म्हणून तोंडाला एक शेला बांधावा, जेणेकरून ते जे बारीक धुवारी आहे ते आपल्या श्वासवाटे अंदर जाणार नाही बघा. चांगली फवारणी होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याजवळ आहे का? ज्या शेतकरी मित्राजवळ ट्रॅक्टर असतील, कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. तर तुम्ही या मशीनद्वारे फवारणी करता का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा कोणत्याच पिकाचं नुकसान होत नाही, आपण चांगल्या तऱ्हेने फवारणी करू शकतो बघा. पंचेचाळीस मिनिटात पूर्ण 4 एकर पूर्ण फवारणी होऊन जाईल. हार्डली 1 घंटा पकडून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही, कमी जास्त. बघा तर शेतकरी मित्रांनो, ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.